नमस्कार. आज आपण चमचमीत अशी चवळी बटाटा भाजी बनवणार आहोत. खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. कोकणामध्ये अगदी लग्न समारंभासाठी किंवा कोणताही छोट्या-मोठ्या समारंभासाठी अशा पद्धतीने चवळी बटाटा रस्सा भाजी बनवली जाते. तर आज आपण इथे चवळी बटाटा रस्सा भाजी बनवणार आहोत. तर घरातील कोणत्याही एका वाटीने आपण अंदाजे 1 वाटी आपण इथे चवळी घेतलेली आहे. ती रात्रभर आपण पाण्यामध्ये छान भिजवून घेतलेली आहे. चवळी छान भिजवून झाल्यानंतर आपण भाजी करताना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक बटाटा छान चिरून घेतलेला आहे. आता इथे भाजी आपण फोडणीला देणार आहोत. तर इथे एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाले की त्यामध्ये मोठा एक बारीक चिरलेला कांदा, 1 छोटा चमचा जिरे. तर इथे आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे. कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर इथे कांदा परतवून झालेला आहे. पाव चमचा हिंग, घरगुती लाल तिखट 1 चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला. तर इथे गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. तर इथे आता मसाले आपण छान स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि मसाले छान परतवून घेणार आहोत. तर इथे मसाले आपले छान परतवून झालेले आहेत आणि चवळी आणि बटाटा आपण छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. तो आपण आता कांद्यामध्ये अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत. ते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाल्यामध्ये चवळी आणि बटाटा छान परतवून घेणार आहोत. तर इथे आपण पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण चवळी आणि बटाटा छान मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे चवळी बटाटा छान परतवून झालेला आहे आणि वरून आपण आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे छान तर्रीदार अशी रस्सा भाजी तयार होते. तर इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण भाजी छान ढवळून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपण चवळी बटाटा छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता भाजीवर आपण झाकण ठेवणार आहोत. तर इथे भाजीवर झाकण ठेवून आपण आता भाजी छान शिजवून घेणार आहोत. तर भाजी शिजेपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. अर्धी वाटी ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत आणि थोडंसं पाणी घेऊन आपण हे वाटण छान बारीक वाटून घेणार आहोत. तर ही भाजी अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर इथे पाहू शकता वाटण आपलं छान बारीक वाटून झालेलं आहे आणि आता झाकण काढून आपण पाहूया चवळी कितपत शिजलेली आहे ती. तर भाजी आपण छान ढवळून घेणार आहोत आणि चवळी कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर इथे पाहू शकता चवळी छान मऊ अशी शिजलेली आहे आणि बटाटासुद्धा पाहूया आपण कितपत शिजलेला आहे तो. तर इथे बटाटासुद्धा छान असा मऊसर शिजलेला आहे. तर इथे आपली भाजी छान शिजलेली आहे. तर आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, तर आता भाजीमध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं वाटण, ते आपण आता भाजीमध्ये अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे भाजीमध्ये तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तेवढा तुम्ही रस्सा भाजी करू शकता. तर इथे तुम्हाला जर सुकी भाजी आवडत असेल तर तुम्ही इथे पाणी आटवू शकता. तर इथे मी रस्सा भाजी करणार आहे, त्याच्यामुळे भाजीमध्ये साधारण रस्सा ठेवणार आहे. तर इथे छान आपण आता भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि आता एक उकळी आल्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ. तर इथे मीठ टाकल्यानंतर भाजी छान ढवळून घ्यायची आहे. तर इथे भाजी छान ढवळून झालेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे पाहू शकता आपली अगदी कोकणामध्ये छोट्या मोठ्या समारंभासाठी बनवली जाणारी इथे आपण चवळी बटाटा रस्सा भाजी तयार केलेली आहे. नक्कीच एकदा ही अशी रेसिपी बनवून बघा. खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि एका बाउलमध्ये आपण आता काढून घेणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.